नमस्कार, स्वाती भोईर या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. तर खूप दिवस व्हिडिओ येत नव्हते कारण मी थोडा प्रवास केल्यानंतर थोडे थकले होते, त्यामुळे हा जो माझे व्हिडिओ आहेत ते चॅनलवर येत नव्हते. तर हा व्हिडिओ असणार आहे नवी मुंबईच्या मानाच्या पालखीचा. तर तुम्हाला माहीतच आहे की रविवारी सकाळी 8 वाजता नवी मुंबईची पालखी निघाली होती एकविरेला म्हणजेच कारल्याला. तर येताना जो प्रवास आहे कसा झाला त्यांचा किंवा येताना पालखीचं जे आगमन आहे ते जुईनगरमध्ये कसं झालं याबद्दल हा व्हिडिओ असणार आहे. तर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. त्यामुळे कसं होतं, मी जे नवीन व्हिडिओ अपलोड करते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही माझ्या चॅनलचे व्हिडिओ सर्वात आधी पाहू शकता. तर नक्की चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर हा व्हिडिओ आहे नवी मुंबईच्या मानाच्या पालखीचा. तर नवी मुंबईच्या मानाची पालखी तुम्हाला माहीतच आहे, तर जुईनगरपासून ते कारलापर्यंत रविवारी सकाळी 8 वाजता निघाली होती आणि 5 तारखेला ही पालखी निघाली होती आणि त्यानंतर काल म्हणजेच बुधवारी ही पालखी जुईनगरला पोचली. म्हणजे हा यांचा परतीचा प्रवास होता. त्यानंतर इथे बघा खूप छान असा जल्लोष साजरा केला जातो जुईनगरमध्ये. पण जाताना मला व्हिडिओ बनवता नाही आला कारण मी उपलब्ध नव्हते, म्हणजे मी अवेलेबल नव्हते, मी बाहेर गेले होते, त्यामुळे रविवारचा व्हिडिओ मला बनवता नाही आला. पण येताना व्हिडिओ तुम्हाला नक्कीच माझ्या चॅनलवर मिळेल. तर हा पूर्णपणे व्हिडिओ आहे. येताना तुम्ही बघा की किती गर्दी आहे लोकांची आणि कशा प्रकारे जल्लोष साजरा केला जातो. तर जुईनगरची ही आणि नवी मुंबईची सर्वात मोठी पालखी म्हणून ओळखली जाते. तर ही पालखी सर्वात मोठी आहे आणि नवी मुंबईची मानाची पालखी आहे. तर एवढी फेमस पालखी आहे आणि इथे तुम्हाला खूप लोक, म्हणजे रविवारच्या दिवशी मी गेल्या वर्षी यांचा व्हिडिओ बनवला होता, पण यावर्षी मला बनवायला नाही मिळाला कारण मी बाहेर गेल्यामुळे मला हा व्हिडिओ बनवता नाही आला. तर तुम्ही पहा की यावर्षी त्यापेक्षा जास्त जल्लोष साजरा केलेला आहे आणि खूप छान अशी शिस्तबद्ध पालखी, नवी मुंबईची मानाची पालखी तुम्हाला पाहायला मिळणार आहे. बुधवारी रात्री 8 वाजता जुईनगर येथे पालखीचं आगमन झालं, म्हणजे पालखी आली आणि त्यानंतर तुम्हाला पाहायला मिळेल की ही मिरवणूक भव्य अशी खूप मिरवणूक होती आणि खूप गर्दी होती आणि भक्तांचा जल्लोष तुम्ही व्हिडिओमध्ये पाहायलाच मिळेल तुम्हाला. तर नक्कीच पहा. आणि त्यानंतर मंगळवार दिनांक 14 रोजी सत्यनारायणाची पूजा आणि त्याचबरोबर आई एकविरा भंडारा आणि संध्याकाळी महाप्रसाद असं हे पालखीचं नियोजन आहे. मंगळवार दिनांक तुम्हाला किंवा पालखीची पत्रिका तुम्हाला मिळालीच असेल, तर सगळ्यांना पालखीची पत्रिका दिलेली होती किंवा पाठवली होती. व्हॉट्सअप म्हणा, इंस्टाग्राम म्हणा किंवा ॲक्च्युअलमध्ये ज्यांना पत्रिका दिलेली होती त्यांना रिअल पत्रिका पोचलेली होती. आणि त्यानंतर बघा हा जल्लोष. तर पालखी बघा, तर आईचं नक्कीच दर्शन घ्या, एकविरा आईचं दर्शन घ्या आणि एकविरा आईचं दर्शन घेऊन तुम्हाला तुमच्या आयुष्यात काय फरक जाणवतो नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि पालखीमध्ये जाणाऱ्या भक्तांचं, त्यांना होणाऱ्या अनुभवाचं सगळ्या गोष्टी व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या आहेत. तर व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भक्त, म्हणजे जे जल्लोष कसा साजरा केला जातो हे सर्व व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे. तर नक्की चॅनलला पूर्णपणे नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा.
हा होता छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब जरूर करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय.